सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी स्नेहल। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे। बहुतांश ठिकाणी थंडीमुळे हुडहुडी भरत असल्याचे चित्र दिसत आहे। विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर असणार आहे, तर विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील तापमान हे सर्वसामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे। शनिवार दिनांक 20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत विदर्भातील वातावरणात फार बदल होणार नसून वातावरण कोरडे राहणार आहे। मात्र त्यानंतर 23 जानेवारीला पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून मनोज जरांगे अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आंतरवाली सराटीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे मुंबई आंदोलनावर जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळते। आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे जरांगे म्हणालेत। विशेष म्हणजे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। संविधान बचाव संघर्ष समिती भंडाराच्या पुढाकाराने ईव्हीएम हटाओ देश बचावचा नारा देत भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौक येथे नुकतेच महाधरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान शेकडोंच्या संख्येत उपस्थित नागरिकांनी मोठ्या बॅनरवर सह्या करत सदर आंदोलनाला समर्थन दिले। या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, भारत राष्ट्र समिती, सम्राट अशोक सेना, ओबीसी क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, ओबीसी सेवा संघ, महानगरला आंदोलनाच्या भीमशक्ती संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, रिपाई, भीमा आर्मी, आदिवासी संघटना, बहुजन समाज पार्टी, समता सैनिक दल, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन सेना अशा विविध संघटना तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते। ईव्हीएम हटावच्या संबंधामध्ये देशभरातून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, दिल्लीसह वेगवेगळ्या ठिकाणी ईव्हीएम हटावच्या संबंधामध्ये आंदोलनं सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं भंडारा जिल्ह्यातसुद्धा आम्ही हा महाधरणं आंदोलन सर्वपक्षीय ठेवलेलं आहे। स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी ईव्हीएम हटावच्या संबंधामध्ये 2014 साली मागणी केली होती की ईव्हीएमवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात। आता ते स्वतः सर्वोच्च पदावर असल्यामुळे त्यांची देशात सरकार आहे, त्यांनी याची खऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्त आपापल्या परिसरातील मंदिरे स्वच्छ करा असे आवाहन पंतप्रधानांनी केले। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवास आणि अंबाबाई मंदिराची स्वच्छता केली। जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक मंजू लक्ष्मी यांनी देखील स्वच्छता केली आहे। दिनांक 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचा भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर तामसा येथील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दारू विक्रेते व मांस विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत। दिनांक 22 जानेवारी रोजी कुठल्याही प्रकारे दारू व मांस विक्री करू नये व ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे ग्रामपंचायत सरपंच आनंदराव गंटलवार यांनी सांगितले। तामसा येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर असल्यामुळे तेथेही भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रभू श्रीरामाची पालखी सुद्धा निघणार आहे। त्याचबरोबर सर्व तामसा गावांमध्ये ग्रामपंचायत स्वच्छता अभियान देखील राबवण्यात येणार आहे। त्या बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण सर्वेक्षण प्रशिक्षण सुरू होते। अनेक अधिकारी प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून आले होते, मात्र ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनर न आल्याने अधिकाऱ्यांना वाट पाहावी लागते। सकाळी 10 वाजता होणारे प्रशिक्षण आता दुपारी किंवा उद्या होणार असल्याची माहिती आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी येऊन थांबले आहेत, मात्र गोखले इन्स्टिट्यूटचा प्रशिक्षक आलाच नसल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले। पालखेड दाव्या कालव्यातून 33 नंबर चालीला पाणी सोडावे या मागणीसाठी येवला तालुक्यातील एरंडगाव पालखेड विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी उपोषणास बसले असून जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र संतप्त शेतकऱ्यांनी घेतलाय। तरी संबंधित पालखेड विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशातील मंदिरात स्वच्छता करण्याचे आवाहन केले। याला प्रतिसाद देत आज राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या वतीने देखील शहरातील विविध मंदिरात स्वच्छता करण्यात आली आहे। पूर्व विधानसभा मतदारसंघातील N1 येथील काळा गणेश मंदिर, N8 गणेश नगर येथील सद्गुरू हाऊसिंग सोसायटी मधील हनुमान मंदिर, विनायक हाऊसिंग सोसायटी जवळील पशुपतीनाथ महादेव मंदिर, सिद्धिविनायक मंदिर N8 या ठिकाणी सकाळी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली आहे। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये होणाऱ्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील बाजारपेठा फुललेल्या दिसून आल्यात। अनेक ठिकाणी जय श्रीराम नावाचे झेंडे, जय श्रीराम नावाचे टी-शर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे भगवे शेले, जय श्रीराम नावाचे लहान मुलांचे कुर्ते, श्रीराम नावाच्या भगव्या टोप्या इत्यादींसह संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी स्टॉल लागलेले दिसून आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान भवनात सुनावणी पार पडली। राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। दोन्ही गटाची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे विधिमंडळाकडून मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे। नव्या वेळापत्रकाबाबत सुनावणी दरम्यान चर्चा झाली। दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपापल्या वेळापत्रकात बदल करावा असे सांगण्यात आले। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।